कारखान्याचा सन 2025-26 गळीत हंगाम शेतकरी ऊस उत्पादक कामगार ऊस तोड मजूर यांच्या सहकार्यातून यशस्वी करण्याचे शिवधनुष्य संचालक मंडळाने उचललेले आहे. यंदाच्या गळीतास येणाऱ्या ऊसास शेजारील इतर कारखान्याच्या तुलनेत योग्य तो भाव देण्यात येईल अशी ग्वाही नाशिक सहकारी साखर कारखाना पळसे द्वारा अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल अँड एनर्जी लिमिटेड नाशिक संचलित राजगंगा शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड पुण्याचे संचालक प्रसाद घावटे यांनी दिली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम 2025-26 गळीत हंगाम शुभारंभ मोठ्या उत्साहात शेतकरी कामगार यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेचे प्रशासक संतोष बिडवई, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिंदे तसेच पंजाब नॅशनल बँकेचे नाशिकचे शाखा व्यवस्थापक अनिकेत भोसले, राजगंगाचे संचालक ऋषिकेश बत्ते, नितेश गायखे, जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक रत्नाकर हिरे, व्यवस्थापक प्रतिभा वाड, मिलिंद देवकुटे, हिरामन नळवाडे, माजी व्हाईस चेअरमॅन रघुनाथ बरकले, लीलाबाई गायधणी, बाबुराव मोजाड, पळसे सरपंच ताराबाई गायधणी, नाणेगाव सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, बाजार समिती उपसभापती जगन्नाथ कटाळे, लक्ष्मणराव सांगळे, कैलास सटिळे, नवनाथ गायधणी, नितीन कळमकर, विलास गायधणी आदींसह विविध मान्यवरांच्या हस्ते विधिवत मोळी टाकून करण्यात आलाय. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संचालक प्रसाद घावटे यांनी सांगितले की माजी खासदार हेमंत अप्पा गोडसे, राजगंगा शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड पुणेचे चेअरमॅन डॉक्टर राजेराम घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची पुढील वाटचाल आवश्यक पद्धतीने केली जाणार असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देऊन उच्चांकी गळीत करण्याचा मानस आहे. शेतकऱ्यांसाठी कृतीशील कार्यक्रम तयार करून त्या माध्यमातून एकरी ऊस उत्पादक वाढवण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. राजगंगा ग्रुप तत्वाने व प्रामाणिकपणे काम करत असून चालू वर्षी 2 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यासाठी आपण सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचं सांगितलंय. यावेळी बाबुराव मोजाड, रघुनाथ बरकले यांनीही मार्गदर्शन केलंय. कार्यकारी संचालक सूर्यकांत पाटील, स्वागत व प्रास्ताविक कार्यालयीन अधीक्षक सुधाकर गोडसे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. कार्यक्रमास कामगार नेते विष्णुपंत गायखे, नामदेवराव बोराडे, जनार्दन जेजुरकर, गणेश सोनवणे, काळू पाटील आडके, देविदास गायधणी, नामदेवराव गायधणी, शिवाजीराव म्हस्के, माजी उपप्राचार्य शिवाजीराव गायधणी आदींसह शेतकरी, अधिकारी, कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी नवनाथ दात्रक, अनिल केळे, किशोर वारुंगसे, उमेश मोजाड, परसराम फोकणे या शेतकऱ्यांच्या हस्ते सपत्नीक गव्हाण पूजन करण्यात आले. तसेच कामगार व गाडी वाहन धारक यांचा यथोचित सत्कार कारखान्या व्यवस्थापनामार्फत करण्यात आला. क्षमतेचा आणि उत्पादन वाढीचा त्यासाठी मी अभ्यास आणि मार्गदर्शन घेतलं आणि मला असं वाटतं की आपले जे शेतकरी आहेत एमडी साहेब त्यांना हे कॅम्पस टूर प्रोग्राम आपण एक करून दिलं पाहिजे लवकरात लवकर, जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना, नाशिकच्या जे शेतकरी आहेत त्यांना ही गोष्ट जवळून बघितली पाहिजे की जर एका एकरामध्ये कमीत कमी जर समजा 30 ते 40 टनापेक्षा जास्त कसं उत्पन्न घेता येईल तर त्याचंही मार्गदर्शनचं काम तुम्ही करावं अशी माझी विनंती आहे. त्यानंतर राजगंगा ग्रुपची काही वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट आहेत ती मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो. आमचा जो ग्रुप आहे तो अत्यंत तत्वनिष्ठील आणि प्रामाणिकपणे या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. शेतकऱ्यांसाठी असेल, कामगारांसाठी असेल, त्यानंतर ऊस तोडणी कामगारांसाठी असेल, यांच्यासाठी आम्ही दिवस रात्रभर आमची जी कंपनीची जी टीम आहे. प्रसाद, किती आपण मागच्या वर्षीपेक्षा जास्त गाळप प्रोग्राम आपण जास्तीत जास्त गाळप करू शकतो? तुम्ही म्हटलं आपण अंदाजे काय की पावसाची साधारणतः 4-10 गटामध्ये पावसा नक्कीच सर्वांना आव्हान आहे. इथल्या कामगारांना असेल, शेतकऱ्यांना असेल आणि माझ्या सर्व उपस्थित मान्यवरांना आव्हान असेल की आम्ही हा जो 1250 TCDचा कारखाना आहे तर जास्तीत जास्त 2 लाख मेट्रिक टन गाळप करण्याचा आम्ही उद्दिष्ट ठेवला आहे. आणि हे उद्दिष्ट ठेवत असताना सगळ्यात जास्त आमच्या डोळ्यासमोर 2 ते 3 मोठी आव्हानं आहेत. ते म्हणजे कामगारांची देणी, ऊस तोडणी वाहतुकांची देणी आणि शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर हार्वेस्ट करून त्यांना उच्चांक भाव देणं हे आमचं उद्दिष्ट असं काय की आम्ही सोलापूर मध्ये पण माझे काही कारखाने आहेत आणि तिथेही मला असाच प्रश्न विचारला गेला होता की सर तुम्ही भाव लवकरात लवकर डिक्लेअर करा. तर माझी अशी विनंती की जो मी आता राजगंगा ग्रुप जो शब्द देणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलाही 50 रुपये किंवा 100 रुपये किंवा 75 रुपये मागं ठेवून उगाच मी काही फसवगिरीचे शब्द काही देणार नाहीये. तर आम्ही एमडी साहेब आणि आमचं संचालक मंडळ बसणार आहे आज आणि त्याच्यामध्ये विचार विनिमय करून जास्तीत जास्त उच्चांक आणि कसं आहे की शेतकऱ्यांना
आज ऊस आला 1,000 रुपयाचं पेमेंट टाकलं, परत 2,000चं पेमेंट टाकलं, 3,000चं पेमेंट टाकलं. हे करण्यापेक्षा जसं ज्याचा ऊस येते त्याचं बिल टू बिल क्लिअर करायचं आमच्याकडे आहे. तर त्याचाही आम्ही व्यवस्थित संचालक मंडळ बसून अभ्यासपूर्वक निर्णय घेणार आहे, जेणेकरून आम्ही जो शब्द देऊ, आम्ही जी कमिटमेंट देऊ, तो पूर्णपणे राजगंगा ग्रुप निभावणार आहे. त्यामुळे मी आता कुठलाही शब्द देऊ शकत नाही. संध्याकाळी एक साधारणतः 10 ते 12 दिवसांमध्ये मी चांगला भाव दर जाहीर करेन. आणि शेतकऱ्यांसाठी हा कारखाना आहे. आदरणीय आप्पा असतील, बाबा पटेल असतील किंवा बाकी त्यांचे संचालक मंडळ आहे, त्यांनी आम्हाला सांगितले की जो भाव तुम्ही देणार आहात तो भाव वन स्ट्रोक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला पाहिजे. जरी असतील तर तुम्ही हा कारखाना चालू शकता. ते जर नसतील तर तुम्ही कुठेही उभे राहू शकत नाही. त्यामुळे आम्ही चांगला उच्चांक भाव देऊ अशी माझी सर्वांना विनंती आहे. तर मी एमडी साहेबांना मी मगाशी सांगितलं की कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी आम्ही अत्यंत विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक निर्णय घेणार आहोत. आणि तो शब्द एकदा गेला की तो शब्द आम्ही निभावणार आहोत. तर माझी अशी सर्वांना विनंती आहे की आम्ही सर्वजण बसणार आहोत आज संचालक मंडळ. सर्व काही शब्द देऊ, तो शब्द आम्ही पूर्णपणे करणार आहोत. त्यामुळे माझा अशी सर्वांना विनंती आहे की तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवलाय, तो सहकार्य दाखवलाय, त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. AB न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प.